आम्ही भांडणात बोलतो ना यांच्या पाठीमाग थोडी वादावाद होतेच कशी झाले पात्र तर नाही होत. मग पोरी बोलतात लई पोरी बोलतात आणि तेलचं राजू खरे त्यांचे आजोबा होते तेव्हा आहे ना आम्हाला मागायची आवलत बोललेली. तर पुरी बोलतात तो भाऊ नाही म्हटलं मग पुरीच बोलणार ना बापाच्या. हा मग आईला आपल्याकडे आणायचं. हा तुमची आई कुठे? शिंदेवाडी उदापूर. कोण नेली? मावस भाऊ. का? नाव काय आहे मावस भाऊ? बाळशिराम माधव शिंदे. शिंदे. हो. का नेली तुमच्या आईला त्यांनी? त्यांनी 5.5 महिन्याला म्हणून नेली, फसून नेली त्यांनी आणि मग नंतर हा कार्यक्रम केला. किती दिवस झाले? हे 3 वर्ष झाली. 3 वर्षापासून तुमच्या मावस भाऊकडे तुमची आई आहे. हा. मग तुमची आई तुम्हाला फोन करते, तुम्ही करता त्यांना फोन? आई तू फोनच येत नाही तिच्याकडं. आम्ही किती वेळा गेलो. तुम्ही गेले नाही का तिथं गेलो आईला होतो. भेटायला? त्याला केस करायची माझ्यावर आहे ना, फक्त एकटा बोलतो, एकटा सापडला होता मग केस करायची आणि याच्यावर. काल पण असं त्याच्या आलते डोक्यात ते, गणित काल आहे. मला बोलतात एकटी आहे आपण काय ते बोलू. मावस भावाचा तुमच्या आईला न्यायचा काय संबंध? सांभाळीत नाही म्हणून. पण आम्ही आहे ना वाईला राहत होतो. आई आणि तुम्ही? हा वाईला राहत होतो. ती कशी थोड्या स्वभावाची. असं चापूर स्वभाव आहे की काय? हा आईचं आणि तुमचं पटत नाही म्हणून तुम्ही आई आणि तुम्ही वेगळे राहत होते. हा याचा फायदा घेऊन तुमच्या मावस भावाने तुमच्या आईला कुठे नेलं? शिंदेवाडीला. शिंदेवाडीला. मग तुम्हाला तुमच्या आईला आणायला जायचंय. हा हो मग तुम्ही का नाही जात मग आता आणायला? आणायला 5-6 वेळा गेलेलो आम्ही. मग ते काय मारामारी करतात का? ते थांबतच नाही जवळ. थांबतच नाही आणि अरे तुरीची भाषा वापरतात. किती वय तुमच्या आईचं? 75. 75. तुमच्या आईला तुमच्या जवळ यायचंय का? यायचे. आणि तुम्हाला तुमच्या आईला आणायचंय. हा त्यांनी का नेले? म्हणजे तुम्ही सांभाळत नाही म्हणून नेले का वेगळं बिकाराने? वेगळं त्याला आहे ना ही अशी प्रॉपर्टी अडप करायची. नंबर आहे का ते आपण बोलतो ते? कोणाची प्रॉपर्टी? माझी तुमची कुठं प्रॉपर्टी? ओतूरला. ओतूरची आहेत का? हा. किती एकर जमीन आहे? 2.25 एकर. 2.25 एकर. हा. ती कुणाच्या नावावर आहे? माझ्या आणि आईच्या नाव आता झाली. तुमच्या नावावर आणि तुमच्या आईच्या संयुक्त नाव आहे का? हा मग ती जमीन त्याला त्याच्या नावावर करायची असं तुमचं म्हणणं आहे? ते असं डोकं त्याचं काहीतरी 73. पुढं नक्की काय आहे का नाही का नुसता अंदाज आहे तुमचा? 60 त्याच्यात दाबून धरल्यानंतर हाच प्रयत्न चालला ना त्याचा. 6035 आता तुम्ही सांभाळीत नाही म्हणून त्यांनी सांभाळ नेली असेल ना? नाही त्याचा दृष्टिकोन आम्ही बाकीच्या माणसाला म्हणजे घालून पाहिले तो सोडायच मागत नाही. त्यांना फोन लावलाय, तुमचं म्हणणं आहे ना त्यांनी फसून नेली, आपण त्यांचं पण म्हणणं घेऊ ना. त्यांचं काय म्हणणं आहे ना त्यांची पण बाजू ऐकून घेऊ. आलं लक्षात? आपल्या बघा दादा हा विषय सामुपचाराने मिटला पाहिजे. शेवटी आई तुमची आणि माझं म्हणणं आहे हे शेतीच्या प्रॉपर्टी याच्यावरून कोणी कोणाची आई नाही नेली पाहिजे फसून. मग कोर्टामध्ये तुमच्या आईचं पण म्हणणं काय घेऊ ना आपण. हॅलो नमस्ते, बाळशिराम शिंदे आहे का? नमस्ते नमस्ते, मी सूरज वाजगे बोलतोय. तुमचे मावस भाऊ, तुमचं नाव? शांताराम शिंदे भेटलेत. तर इथं आम्ही सगळे पत्रकार बांधव ते पण भेटलेत, त्यांच्या मुली पण आहेत. तर त्यांचं म्हणणं असं आहे की आमची आई 3 वर्षापूर्वी 5.5 महिन्याला म्हणून तुम्ही घेऊन गेले आणि आईला परत काय आणून दिलं नाही, म्हणजे फसून घेऊन गेले असं यांचं म्हणणं आहे. तर तुमचं म्हणणं काय दादा? हा बर नाही केस कोर्टात असू द्या, माझं ते म्हणणं नाही. तुमच्या शेती प्रॉपर्टीचे जे केस चालू आहे ना त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही. पण आज त्यांची आई यांची आई जी 3 वर्ष तुमच्याकडे आहे त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? हा 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 माझा नंबर आहे. काय पाठवता म्हणले? काय पाठवता? हा हा ते लेखी पत्र पाठवता काय? बरं पाठवा व्हॉट्सअप करा मला. काय म्हटलं ते? ते म्हणले ग्रामपंचायतीने एक लेखी पत्र दिलंय ते तुम्हाला व्हॉट्सअप करतो. तुम्ही मुलगी ना हो. ती तुमची वहिनी का? हो छोटी. मग तुम्हाला आजीला परत आणायची? हो आम्ही गेलतो पण ते मी म्हणलं माझी जबाबदारी मी आणते, माझी जबाबदारी मी सांभाळते. पण ह्यांना आहे ना म्हणजे हे काय बोलतात आणि हे एवढं सगळं करायच्या अगोदर ह्यांनी का असे धमकी भरे हे केले. पप्पांना सेपरेटली कॉल केलेत. मग घरी येऊन बसा ना, जेवण खाण्याचं होतं तर घरी येऊन त्यांनी बसायचं ना, बसा बोला. ते आजपर्यंत बसलेच नाही. ते बोलतात पप्पांना सांगितलं कॉलवर बसले, येऊन बसा हे करा ते करा. आणि म्हणतात आजीला एकदा 5.5 महिन्याला ते ठेवलं. आम्हालाच माहित नाही आजी इथं, आम्ही गेलो नसतो का बोलायला सांगा. तुमच्या आजीला 3 वर्षापूर्वी नेलं, तुम्ही सांभाळीत का नव्हते त्यांना आधी?
नाही सांभाळीत होतं, मस्ती एकत्र होती, पण काय भांडणं तर घराघरात होतात ना. ते आपाप निघून गेले. आम्ही तिला काय घराबाहेर काढलं नाही का काय नाही. किती दिवस वायली राहत होती? ती पहिल्यापासूनच होती बाहेरच. मग स्वतःचा स्वयंपाक वगैरे करू शकत होती का ती? हो, स्वतःच्या हाताने करून खात होती. आता कसलं पत्र दिले म्हणले ग्रामपंचायत? हे दिले आम्ही, मग काहीच नाही. नाही नाही, तुम्ही कोणत्या ग्रामपंचायतीला पत्र दिले ते मग? ते काय झालं, आजीचं नाव चढवायला घरावर दोघांच्या घराच्या याच्यावर नाव चढवायला बसतात एकत्र सामायिक. आता शेतीत केलं ठीक आहे, शेतीतलं आम्हाला आजीचं हे काहीच नाही म्हणजे आलेलं. हे बघा, मला काय म्हणायचे, तुमच्या आईची जी मागणी आहे, आमची आई आम्हाला परत पाहिजे, हे फक्त प्रॉपर्टीसाठी जर असेल हे चूक. ऐका, मी काय म्हणतो, हे चूक. तुम्ही त्या आईला आईसारखं सांभाळलं पाहिजे. त्या तुमच्या मामाजवळचं म्हणणं असं आहे की आईला सांभाळीत नाही म्हणून ते आमच्याकडे आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही मी काय म्हणते, फक्त शेती प्रॉपर्टी सातबारासाठी आईला सांभाळू नका. मग ते आईचं पण म्हणणं घेऊ ना आपण. जर आई जर म्हणली मला माझ्या लेकराकडे जायचंय, माझ्या पोराकडे जायचंय, तर आईला आपण तुमच्याकडे घेऊन येऊ. काय आलं 100%. लक्षात, म्हणजे तुमचे वाद राहायचे नाही. आणि आम्ही आता मग तुम्हाला एवढं 3 वर्ष झाले, आता कसं काय सुचलं आईला आणायचं? आम्ही मस्त 2-3 वर्ष झाले जातोय आम्ही. पण आता आहे ना सगळ्याच कंटाळा आलाय म्हणून मग हे चालली. तुमचं असं म्हणणं आहे का आईला न्यायचं कारण म्हणजे तो माऊस भाऊ तिच्या नावाची जमीन घेईल असं तुमचा? कारण त्याचं त्यांनी आता डायरेक्ट सांगितलं ना कोर्टामध्ये, काय कोर्टात आहे? केस कोर्टात सांगितलं साहेबांना. त्याचा काय संबंध तुमच्या कोर्टाचा त्या जमिनीशी? अवघड आहे. तो जर असं करा ना, मग त्याची चूक आहे. हे बघा, त्याला पण आपण आहे ना, मग ऐका, तो जर तुमच्या आईचा वापर असं जर चुकीचा करत असेल, यांच्या आईचा म्हणजे तुझ्या आजीचा, तर हे चूक आहे. माझं म्हणणं आहे, यांना मुलं नसू दे, यांना वारसदार नसू दे, पण तुम्ही मुली आहे ना, कुठं करता? हा बघ तुम्ही हे बघा ऑडिओ रेकॉर्डिंग लावतो. कसली आहे ना? काय काय आक्षेपार्ह नाही ना त्याच्यात काय बोललेलं? हे कसलं आहे रे पण? शिवाय वगैरे नाहीत ना? तेच बोलत होते ते कोण? तिकडले ते आता बोलले. हा मग काय होतं, ऐकू. तुमच्या चुलतेच असतील ना ते? नाही नाही, तुमच्या वडिलांचे मावस भाऊ म्हणले. नाही आ? तुमच्या वडिलांना किती भाऊ आहेत ताई? नाही कोणीच नाही. एकुलते एक आहेत. हो समजा ते आजी तर आल्या, हा ते स्वतःहून जर आल्या तर तुम्ही सांभाळणार का त्यांना? हो आम्ही त्यांना पहिल्यापासून म्हणतोय. ही जमिनीची कागदपत्र का काढली मग तुम्ही एवढी? असं अहो त्यांनी सगळं हे केलं ना खटापटा. केस लावली तुमच्या हो. काय केस लावली? का आम्ही ती आजी जमीन करतीये तिच्या याच्यात आम्ही नासधूस केली. आजीच्या जमिनीमध्ये तुम्ही हा नासधूस केली. आजी तर जमीन करीत नाही आजपर्यंत कधी, आम्हीच करतोय. आणि आजी सेपरेट खाती. म्हणलं जोपर्यंत तिला होतंय तोपर्यंत खाणार आहे ती. आपण आपल्या ती जरा लईच हे झालं आपण देणारच आहे ना तिला. मारुती कृष्णाजी शिंदे का? हा वडील माझे. तुमचे वडील. बागुबाई आई. आई तुमची. शांताराम. हा तुमचा कोर्ट विषय चालू आहे, ठीक आहे. आमचं कसं होतं, कोर्टाच्या ज्यावेळेस विषय कोर्टात चालू असतो त्यावेळेस निकाल पण आमच्या सारख्याला काय बोलता येत नाही. जर निकाल जे देते न्यायाधीश. पण जर तुमचं जे म्हणणं आहे की आमच्या आईला फसवून नेलंय किंवा फक्त प्रॉपर्टीसाठी नेलंय, हे असं असेल तर हे चुकीचं आहे. आता हे दाखवलं म्हणजे तुमच्या आईने तुमच्या विरुद्ध केस लावली असं दिसतंय. एक मिनिट जरा हा. हे बघा, हा हे काय आहे? माननीय जुन्नर येथील माननीय जज साहेब बाजड सह दिवाणी न्यायाधीश, बरोबर? हा भागुबाई तुमची आई, आई तिने लावली केस. शांताराम. शांताराम कोण? मी. मग आईने तुमच्यावर केस लावली, हा बरोबर? हा आणि काय लिहिलंय, काय साठी केस लावली माहिती आहे का तुम्हाला? वाटप. म्हणजे आईमध्ये आणि तुमच्यामध्ये वाटप व्हावं यासाठी. हा आता 75 वर्षाच्या आजीला का पाहिजे वाटप? तुम्हीच सांगा. आम्ही सांभाळतो त्याला. नाव आहे का सातबारात त्यांना? हा आतापर्यंत तिथं राहते. मग आम्ही त्यांना बसून बोललेच नाही. आम्ही म्हणलं तुम्ही तिथं राहते ना आजीला, तिथं राहायचं असेल तर खर्च देतो बाबा. ते बसायलाच ऐकते नाही काहीच. मग आता वाटप करायचं आणि जमीन कोणी घ्यायची? तो म्हणतो मी कोणाला पण करायला देतो. कोणाला नाही इकून टाकणार. हा आतापर्यंत म्हणजे सातबारी पण- हे अर्ज केलाय तुमच्या आईनी, पण त्याच्या पाठीमागं तुमचा माऊस भाऊ आहे. हा हो. अरे बापरे. आजीला वाचता लिखता येत नाही. आजीला वाचता बिचता येत नाही काहीच. मग आता तुम्ही शिंदेवाडी इथं जाऊ शकता का? ते आम्हाला येऊन देत हे नाही. बघा. नाही ठीक आहे, आपण
ऑन कॅमेरा जाऊ ना. तुम्ही पोलीस स्टेशनला गेले नाही का? पोलीस स्टेशनचे आहे, सगळं झालेलं आहे. पोलीस काय म्हणतात? पोलीस इथल्या पोलीस स्टेशन होतो, पोलीस स्टेशन कंप्लेंट जिकडे दिली घेऊन काय आहे? रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग काय बोलतोच लागले? नाही ते वरती ते लागते जयरात जयरथ आजीला जेव्हा बोलली की त्यांची बायको बोल मावशी तेव्हा आजी बोलली. आजी, आता तुम्हाला काय वाटतं, आजी जर इथं निघायला तयार असेल तर काय हरकत नाही? हा, आणि तिथं राहायचं असेल तर आम्ही आमचं खर्च. नाही ऐकून घे दीदी, त्याच्यामध्ये काय आहे, हे सगळं कोर्ट मॅटर कशासाठी चाललंय हे उघड हिशोब आहे का? हा त्याला पूर्ण 7-12 विभक्त करायचा आणि जमीन विकून टाकायची, हे मेन आहे त्यांचं. हे मेन आहे. आज तुम्हाला सांगतो, म्हातारी मेल्याचं दुःख नाहीये, काळ सोकावला नाही पाहिजे, हे मेन आहे. हे त्यांचं पहिलं मेन. मग तुम्ही आता तिथं जाऊ शकता का शिंदेवाडीला? गेलो तो येऊनच येणार नाहीये. कुत्री सोडणार, काहीतरी सोडणार. कुत्री सोडतो का अंग? हा, कुत्री रिकामीच असून मोठे मोठे कुत्री त्यांच्या. तुमचं म्हणणं सगळी तर त्याला लक्षात झाले. हा. आलं लक्षात. आम्ही एक लागलं तर त्यांच्या घरी पण जाऊन येतो, कोणाच्या तुमच्या मावस भावाच्या. त्यांचं पण म्हणणं काय आहे, तुमच्या आईचं म्हणणं काय आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऐका ना. जे काय माहिती तुमच्या आईच्या म्हणण्यावर आता मी तुम्हाला एक सांगतो. आई जर म्हणली नाही मग माझं मुलगा मला सांभाळणार आहे किंवा काय करणार, मी कोणाच्या नावावर करतो तुमच्या, आम्हाला त्याची कर्तव्य नाही. पण आज तुमचा जो आरोप आहे आणि त्यांचं जे म्हणणं आहे की या आईला सांभाळत नाही म्हणून आई आमच्याकडे राहतात, मावस भावाचं असं म्हणणं आहे. सूरज वाजगे साहेब, आई हे सांभाळते नाही म्हणून ठीक आहे, परंतु मग हे दावा कोणी दाखल केला? हे दावा दाखल करण्यामागे समजा यांची दोघांचा आई वडिलांचा विषय होता, बरोबर? हे सांभाळीत नाही म्हणून हे घेऊन गेलेत. हा दावा कोणी दाखल केला आणि याच्या मागे मग कोण आहे हे जरा संशय तुम्हाला नाही वाटत का? आपल्याला संदीप भाऊ तेच समोर आणायचंय. यांचा जो आरोप आहे किंवा हे जे म्हणतात हे तळतळ करून म्हणतात की आमच्या आईला 3 वर्षापूर्वी 5.5 महिन्याच्या नावाखाली आम्हाला तिकडे घेऊन गेले आणि परत आम्ही वारंवार गेलो तरी आमच्या आईला आमच्या ताब्यात देत नाही. हे म्हणले आम्ही सांभाळायला पण तयार आहे. पण त्यांचं पण म्हणणं नेमकं आईला व्यवस्थित सांभाळतील का नाही, आईचं नेमकं म्हणणं काय, त्या आईचं पण तर शेवटी वयस्कर महिला आहे, त्यांचं पण म्हणणं आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांच्या मावस भावापेक्षा त्यांच्या आईचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे. मग पुढं काय करायचं आपण ठरवू ना. त्यांच्या आईचं पण म्हणणं घेऊन, जसं यांचं मुलाचं जसं घेतलं या मुलींचं घेतलं तसं आईचं पण एकदा म्हणणं घेऊ. आमचं म्हणणं उलट तुमचं सामुपचारण मिटलं पाहिजे. उद्या जर तुम्ही मायले काही एकत्र झाली तर आम्हाला उलट चांगलं राहील. आलं का ताई? तुम्ही कोर्ट कचेरी बघा, आज तुमच्या आईचं वय समजा वयस्कर आहे, तुम्ही कशाला कोर्ट कचेरी आईच्या मायले कोर्ट कचेरी झाल्या? कशासाठी चाललंय? पोलीस काय म्हटले? पोलीस थाटे सर बोलतात का तू शिकलेली वगैरे वगैरे, तू हे झालेले ग्रॅज्युएशन झालेले, तर तुला समजायला पाहिजे घरच्या घरी हे करायचं वगैरे, घरच्या घरी मिटलं पाहिजे असं थाटे सर बोलले. नाही, पण ते आईला बळजबरी तिथे ठेवलंय की काय ठेवलंय त्याची पोलिसांनी चौकशी केली का? ते आता आम्हाला समोर बोलून तर काहीच केलं नाही, फक्त आम्हाला समजपत्र पाठवलं त्यांनी. काय का ती तिच्या मर्जीने तिथं राहते, तिने स्वतः येऊन जबाब दिलाय आणि साबळे सरांचं हे होतं त्याच्यावर. हे बघ, 7-12 आणि शेतजमिनीसाठी जर तुमच्या मावस भावांनी जर तुमच्या आईचा जर गैरवापर करत असेल ही त्यांची चूक. पण आईला तुम्ही सांभाळत नाही म्हणून आई जर गेली असेल मग ही तुमची पण चूक. म्हणून आपण दोन्ही बाजू आपण समजून घेऊ. आम्ही ज्या वेळेला माणसं बसली ना, मीटिंग बसली, त्यावेळेला आम्ही आमचं चुका मान्य केल्या ना. काही गोष्टी तुमच्या काय चुका मान्य केल्या तुम्ही? नाही सांभाळली म्हणून काही गोष्टी आहे ना आम्ही मान्य केल्या ना. तुमच्या आईला सांभाळणं ही तुमची चूक आहे. हा, चूक मान्य केली ना आम्ही. हे कधी कळलं? आम्ही ज्या वेळ मीटिंगला बसलो ना त्यावेळी ते सांगितलं सगळ्यांनी देखत. त्यावेळी तुमची ही चूक झाली. हा, पण इथून पुढे सांभाळणार का व्यवस्थित? हो व्यवस्थित हो, व्यवस्थित. आता हे जमिनीचा विषय वाटप चालू म्हणून तुम्ही आता नाही, तुम्हाला प्रेम तयार झालं. आईने 1 इंच जमीन नका देऊ तुम्हाला, सांभाळणार का व्यवस्थित? हो, सांभाळणार. हा, तर आम्हाला त्यांना विनंती करा. हा, सांभाळणार. तुमच्या नावात 7-12 एक जमीन होणार नाही बस, हा, तरी सांभाळणार का व्यवस्थित? हो, सांभाळणार. तुमचं 7-12 सांभाळू नका. नाही. आमची विनंती आहे. हा, नाही, घ्या. आम्ही आहे ना हे हे बघा, बघा. हे सगळं व्हायच्या आजवर गेलतो. कारण कसं आहे, आपल्या मुली शिकलेल्या आहे, त्यांना पण वाटतं समजा आजीराव, आमचं म्हणणं ते नाही राव. अहो, पण ती व्यवस्थित सांभाळली गेली पाहिजे. तुम्हाला सांगू का? नाही तर कसं होतं, तुम्हाला सांग का, आजी दुसऱ्याला बाळा करते ना, आम्हाला करत नाही, आम्हाला ते वाईट वाटत होतं. हे असं बघा. होतं. हे पोलीस स्टेशनला दिलेलं होतं, जुन्नरवरून दिलं, त्यांनी हे उत्तर दिलंय.
तुम्ही तुमच्या आईला वगैरे मारहाण वगैरे केली होती कधी? फार अजिबात नाही, हात सुद्धा लावलेला नाही. नाही हात हा? सुद्धा लावला नाही. हात सुद्धा मग नाही. तुम्ही मग ती का वेगळी राहत होती? ऐकून घ्या, तिचा पहिल्यापासून नाही ताई, का वेगळी राहत होती तुझी आजी? आजीला आहे ना म्हणजे पप्पांच्या हातून जेवण बनवतं. पप्पा कुठून देतील करून सांगा तुम्हीच. मग सुनेच्या हातचं आवडत नव्हतं? नाही. सासू सुनेची भांडण? हा पप्पांनी जेवून म्हणजे पोरांनी स्वतःच्या हाताने जेवून द्यायचं? हा जेवण बनवून द्यायचं. ती मला असं म्हणजे हे सांगतात म्हणून मला आता माहिती. ही 1.5 वर्षाची 1.5 महिन्याची होती लहान. उलस घरामध्ये काय तर थोडस भांड बिंड पडतं. का पडलं ते भांड, दिली पोरं अशी आपटू. काय माझ्या मनाला वाटत असेल हा? काही गोष्टी त्यांच्याकडे असं त्यांनी पण नाही वागलं. एका हाताने टाळी नाही ना वाचत. आम्ही पण नाही पण आता पण तसेच ते वागू शकतात. मग तरी आम्ही सांभाळू शकतोय. वयस्कर झाले मग त्यावेळेला तिला येणं कष्ट करून ती काय खात होती. बघू आम्ही समजून सांगायचा प्रयत्न करू का नाही दादा. आज आम्ही तुमच्या प्रयत्नाला यश आलं ठीक. आम्ही 4 माणसं आहे ना, म्हातारी मेल्याचं दुःख नाहीये. काळ सोकावला नाही बाई, हिच्या पाठीमाग मोठं राजकारण निघणारे आज तुम्हाला सांगतो. आज तुमच्या बाईट देतोय ना, एखाद्या वेळेला हत्या होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला लिहून देतो. एवढी 100% गॅरंटी. म्हणजे तुमच्या आईचं खून करू शकतात का ते? नाही, आमचा खून करू शकतात, आईचं करू शकतात, माझं बी करू शकतात. हे आज तुम्हाला प्रॉपर्टीसाठी ते काही पण करू शकतात. काही करू शकतात. जेवढे तुम्ही चालू त्यांचं- हा गंभीर पोलीस स्टेशनला काय ओके सगळं पोलीस स्टेशनला ऐकतेच कळून काही नाही तर. उपयोग नाहीये. दाद देत नाहीये. मग एवढा गंभीर असेल तर तुम्ही उत्तर पोलीस स्टेशन जायला पाहिजे ना. अहो त्यांना पोलीस स्टेशनला बोलवलं, त्यांना ते रात्रीचे 9 वाजता येतात. 9 समोर येत नाही ना. 9 वाजता कुठे येणं झालं? 5 वाजता बोलवलं माणूस. 9 वाजता आम्ही 5 वाजेपर्यंत तिथं होतो. मग संध्याकाळचं कुठे येणार ना? आज आम्ही तळतळ करण्याची जे जमिनीसाठी नाही करत. आणि आज ह्या बघा जमीन नसली चालन, बेकारी राहील चालन. हा काळ सोकवला नाही बाई, म्हातारी मेलेलं दुःख नाही, काळ सोकवतोय. हे बघा आज प्रत्येक वाडीमध्ये तिथे गेलो काय ना, अहो त्याला सांगितलं त्याच्याबद्दल आम्ही नाही सांगणार. तो खराब माणूस आहे. कोण खराब आहे? मावस भाऊ. कोणी बोलतच नाही त्यांच्या वाडीमध्ये त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये माझा खून झाला. आम्ही आत्मदहनाला बसलो ना, किती प्रकरण निघत आहेत हे तुम्ही सांग, जग सांगेन. आज तुमचं नाव काय म्हटले? शांताराम मारुती शिंदे, राहणार मुक्काम पोस्ट ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. कुणाविरुद्ध तक्रार आहे? बाळश्रीराम महादेव शिंदे. तुम्ही शांत बस. हा, कुणाविरुद्ध? बाळशीराम माधू शिंदे, राहणार उदापूर शिंदेवाडी. काय कारण तक्रारीचं? तक्रारीचं आईला नेली बिगर विचारता नेली. ताब्यात बेकायदेशीर ताब्यात ठेवली. हा बेकायदेशीर. आपण त्यांची पण बाजू घेऊ. हा चालेल ना. काढू थोडं काहीतरी काळजी करू टाका.